त्यासाठी कलम 29 त्यात उपकलम 5 आणि 9 चा संदर्भ दिला जातोय। राजकीय पक्षासंदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात त्यांच्या नियमासंदर्भात आणि निवडणूक आयोग राजकीय पक्षातील जी घटना आहे त्या घटनेतील सुधारणांबाबत कुठपर्यंत हस्तक्षेप करू शकतो ते नेमकं काय, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता कपिल सिब्बल यांच्याकडून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये दिली जाते। आणि त्यामुळे आता याच भोवती सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी आहे ती कलम 29 उपकलम 5 आणि 9 पर्यंत आणि या भोवती पोहोचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता त्यावरती कपिल सिब्बल यांचा पुढे युक्तिवाद सुरू आहे। साहेब, कलम 29चा जो हवाला आहे हा कपिल सिब्बल यांनी जो मांडला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये 29 अंतर्गत निवडणूक आयोगाकडे नोंदवलेली पक्षाची जी घटना आहे आणि पक्षाची जी कार्यकारिणी आहे तीच या निवडणूक आयोगानं डावलली, निकाल देताना तीच या निवडणूक आयोगानं डावलली। याच्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी काही युक्तिवाद केलाय का आणि याच्यावर कोर्टाने त्यांना काय त्याच्यावर म्हणलेलं आहे, काय टिप्पणी केलेली, या संदर्भात काय सांगा? नक्कीच कपिल सिब्बल यांचा पुढे युक्तिवाद सुरूच होता। त्यांनी कलम 29 मध्ये काय काय तरतुदी आहेत, काय काय नियम आहेत, नियमावली आहे, या सगळ्या संदर्भात माहिती दिली। पक्षाचं कार्यालय, पक्षाची संस्था, पक्षाची नोंदणी या सगळ्या संदर्भात त्यांनी आपली जी काही भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे। निवडणूक आयोगाच्या घटनेनुसार जे या सगळ्या मुद्द्यांचा जो काय आहे उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी पुढे असं म्हटलं की जी निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्व आहेत, खरं तर कुठली ऑर्गनायझेशन असते, कुठली संस्था असते आणि त्यातली त्यात कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन असते, त्यावेळेस काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असतं। त्यामध्ये निवडणूक आयोग ही महत्त्वाची कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि या निवडणूक आयोगाचे काही अधिकार आहेत, त्यासाठी मार्गदर्शक सूचना आणि मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात येते। याच मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत पक्षाची जी काही पक्षाची नोंदणी होते 2010 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या राजकीय पक्षांना मार्गदर्शक तत्वांतर्गत नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता नव्हती। ही गोष्ट मान्यच आहे की कोणत्याही टप्प्यावर कोणालाही कोणतीही नोटीस जारी करण्यात आलेली नव्हती। नंबर 2, पॉलिसी आणि धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या प्रत्येक सर्वोच्च कार्यकारिणी संस्था निवडून आलेल्या आहेत, ज्यामध्ये पक्षप्रमुख या पदाचाही समावेश होतो, ज्यामध्ये कार्यकारिणीतील 13 पैकी 9 सदस्य निवडून आलेले असतात। जे लोक निवडून आलेले नाहीत त्या केवळ अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आहेत। खरं तर एखाद्या पक्षामध्ये 13 सदस्यांची कार्यकारिणी असते, तर त्यातल्या 9 सदस्य जर निवडून आलेले असतील आणि उरलेले 4 सदस्य हे जर नियुक्त केलेले असतील तर त्या नियुक्त केलेल्या सदस्यांना पक्षाच्या घटनात्मक गोष्टींवरती काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्याचा अधिकार नसतो, असं सुद्धा यांनी किंवा ते फक्त अंमलबजावणी करणाऱ्या नियंत्रण करणाऱ्या बॉडी असतात असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे। याचं उदाहरण सुद्धा त्यांनी दिलंय। जिल्हा प्रमुख हे निवडून आलेले नसतात, पक्षामध्ये निवडणुकांमुळे मोठा असंतोष निर्माण होतो आणि पैशाच्या ताकदीचाही वापर होण्याची शक्यता असते। आणि अशा पद्धतीचा हा युक्तिवाद होता। त्यावरती सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि नामनिर्देशन करणे हे सुद्धा लोकशाही विरोधी असू शकतं, अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाची टिप्पणी या ठिकाणी सरन्यायाधीशांनी केल्याची पाहायला मिळते। त्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांच्या याच टिप्पणीला पुढे काउंटर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी म्हटलं की काँग्रेस पक्षामध्ये आमच्याकडून निवडून आलेला युथ अध्यक्ष असतो, आपल्या संघटनेची रचना कशी असावी हे आम्ही स्वतः ठरवलं पाहिजे। हा मुद्दा निवडणूक आयोगासमोर विषय म्हणून कसा येऊ शकतो? जर एखाद्या पक्षामध्ये त्यांनी काँग्रेसचं उदाहरण दिलेलं आहे, काँग्रेस पक्षामध्ये युथ अध्यक्ष असतो, युथ अध्यक्षाला निवडण्याचा अधिकार कार्यकारिणीला आहे, त्या कार्यकारिणी त्यानंतर पक्षातील सदस्य या सगळ्या संदर्भात ती नियुक्ती होते। मात्र हे सगळं असताना त्यामध्ये निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठून येतो, अशा पद्धतीचा जो सवाल आहे तो या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांनी जी टिप्पणी केली होती त्याला काउंटर करताना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भरत, आपल्याला असं दिसतंय की निवडणूक आयोगानं जो हस्तक्षेप केलाय शिवसेनेच्या घटनेमध्ये त्याच्यावर कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। मुळात कोर्टाला असं वाटतंय का, कोर्टाने अशी काही टिप्पणी केली आहे का की निवडणूक आयोगानं आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, अशी टिप्पणी काही कोर्टाने केली आहे का? नक्कीच आपण याच मुद्द्यावरती गेल्या 3 सुनावण्यांमध्ये चर्चा केली होती। खरं तर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना
त्या सगळ्या संदर्भात आपण सांगूयात. पहिला मुद्दा, ज्यावेळेस कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या या घटनात्मक